Hello dear students, welcome again. You are learning the fourth lesson geometric construction. लास्ट व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत आपण जे काही या लेसनमध्ये जे कन्स्ट्रक्शन होतं ते सगळं कंप्लीट झालेलं आहे. त्यामध्ये आपण कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स काही व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ टँजेंट्स, त्यामध्ये युझिंग सेंटर ऑफ द सर्कल, विदाउट युझिंग सेंटर ऑफ द सर्कल अँड जर आउटसाईडला असेल तर पॉईंट. ओके, हे टोटलमध्ये 4 कन्स्ट्रक्शन आपण पाहिलेले. ओके, त्यानंतर काही एक्झाम्पल्स प्रॅक्टिस सेटमधले, सायमल्टेनियसली प्रॉब्लेम सेटमधले एक्झाम्पल होते. ओके, आता जे पेंडिंगला होते, जे मागं आपण म्हणजे तसेच ठेवलेले, ते थोडेसे आपण राहिलेले बघायचे आहेत, म्हणजे आपला हा लेसन पण कंप्लीट होऊन जातो आहे. बघू आपण त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 4.2 मधलं आपल्याला मग ते एक्झाम्पल नंबर 4 इनकम्प्लीट होतं. ओके, असं काही जास्त अवघड नाही यामध्ये की आपण की हे नवीन आहे, त्या 4 कन्स्ट्रक्शनवरच डिपेंड असणार किंवा टँजेंटच्या थोडक्यात. बघू आपण. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.3 सेंटीमीटर. ड्रॉ अ कॉर्ड PQ ऑफ लेंथ 6.6 सेंटीमीटर. टँजेंट टू द सर्कल ॲट पॉईंट P अँड Q. राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट टँजेंट. ओके, अबाउट टँजेंट. बघू आपण 1 बाय 1 स्टेपनं जाऊ, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, पहिल्यांदा काय सांगितलं, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.3 सेंटीमीटर अँड कॉर्ड PQ काढायचे, लेंथ 6.6. आता 3.3 आणि 6.6 मध्ये काय कनेक्शन आहे का, तर 3.3ची डबल काय येते, 6.6 येते, म्हणजे ॲक्च्युली रेडियसच्या डबल. मग रेडियसच्या डबल काय असणार आहे, टँजेंट. ओके, म्हणजे आपल्याला ॲक्च्युली जरी कॉर्ड ही कॉर्ड ही डायमीटर असते. ओके, म्हणजे आपल्याला इथं डायमीटरच काढायचं आहे. सो बघू आपण हे 1 बाय 1. सो पहिला काय सांगितलं आपल्याला, सेंटर ऑफ द सर्कल काय घेतलं आहे का, नाही, तिने आपल्या मर्जीनं घ्यायला सांगितलं आहे. ओके, एक्झाम्पल नंबर प्रॅक्टिस सेट 4.2. ओके, त्यामधील एक्झाम्पल नंबर 4. ओके, फर्स्ट वी हॅव टू, ओके, थोडंसं लिहून घेऊ वाटल्यास. ओके, लेंथ ऑफ कॉर्ड और लेंथ ऑफ कॉर्ड इज इक्वल टू किती दिले बघा, 6.6 सेंटीमीटर. रेडियस किती दिले, रेडियस इज इक्वल टू 3.3 सेंटीमीटर. क्लिअर आहे. ओके, मग आता या दोन्हीमधलं रिलेशन देऊ. देअरफॉर लेंथ ऑफ कॉर्ड दॅट इज कॉर्ड CD. ओके, लेंथ ऑफ कॉर्ड CD तर वाटल्यास लिहू. क्लिअर आहे. लेंथ ऑफ कॉर्ड CD, सॉरी PQ आहे ना, लेंथ ऑफ कॉर्ड PQ इज इक्वल टू 6.6 सेंटीमीटर. ओके, दॅट इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय रेडियस. 2 मल्टिप्लाय बाय R मीन्स रेडियस. ओके, देअरफॉर PQ इज ए डायमीटर. PQ इज ए डायमीटर. ओके, म्हणजे आपल्याला कन्स्ट्रक्शन करायला सोपं जातं. अदरवाईज हे नाही केलं तरी चालतं, आपण डायरेक्ट 6.6 घेऊ शकतो. ओके, लेट्स सी. आपण पहिला काय करू, सर्कल ड्रॉ करून घेऊ. 3.3 सेंटीमीटर समजा. आता यात जे नेम नाही ते घेऊ. ओके, O इज अ सेंटर ऑफ द सर्कल घेऊ. ओके, आणि 3.3 सेंटीमीटर कंपासमध्ये डिस्टन्स घेऊन दोन्ही साईडला आर्क करूया. ओके, सर्कल ड्रॉ करू. ओके, सर्कल ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे बघा, डायमीटर काढायचं आहे. त्यामुळे इथे मेजरमेंट नाही घेतले तरी चालतील, तुम्ही डायरेक्ट डायमीटर ड्रॉ करू शकता. ओके, रेग्युलर कसाही करा, फक्त डायमीटर मीन्स अ कॉर्ड पास थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल. ओके, कॉर्ड थ्रू द सेंटर ऑफ द पास थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल P अँड Q. ओके, आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलं, यामधला नेक्स्ट पॉईंट, ड्रॉ अ टँजेंट टू द सर्कल ॲट पॉईंट P अँड Q. ओके, P आणि Q मधून आपल्याला टँजेंट ड्रॉ करायचे. बरं, P कुठे आहे, ऑन द सर्कल. Q इज ऑल्सो ऑन द सर्कल, म्हणजे ते कुठल्या एक्झाम्पलमध्ये जातं, टँजेंट ड्रॉन फ्रॉम द पॉईंट ऑन द सर्कल. ओके, युझिंग सेंटर ऑफ द सर्कल. इथं सेंटर ऑफ द सर्कल आहेच आपल्याकडे. ओके, म्हणजे P मधून आपल्याला टँजेंट ड्रॉ करायचे ॲज वेल ॲज Q मधून. मग P पॉईंट ऑन द सर्कल आहे, मग P ऑन द सर्कल असल्यामुळे आपण एक रे ड्रॉ करतो. ऑलरेडी इथं OP ड्रॉ केला आहे, तो फक्त पुढे एक्सटेंड करावं लागेल आपल्याला. ओके, पुढे काय करावं लागेल, एक्सटेंड करावं लागेल. ओके, ॲज वेल ॲज या साईडला पण एक्सटेंड करावं लागेल. ओके, क्लिअर आहे. आता इथं वाटल्यास रेडियस तुम्ही दाखवू शकता, दॅट इज 3.3 सेंटीमीटर आणि हे किती आहे, 6.6
सेंटीमीटर. क्लिअर आहे. आता त्यानंतर काय करत होतो बघा, पॉईंट पी ऑन द सर्कल असेल तर परपेंडिक्युलर ड्रॉ करत होतो. ओके, सो आपण पी वरून परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं असेल तर ओके, लेफ्ट साईड राईट साईड आर्क लागलेच इकडे केलं तरी चालेल. ओके, लेफ्ट साईड राईट साईड कॉर्ड टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स. ओके, मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊन अप डाऊन ॲज वेल ॲज अप अँड डाऊन. आता इथं थोडंसं एक्सटेंड करावं लागेल आपल्याला. ओके, त्यानंतर इथं पण तीच प्रोसिजर करू. टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स, अप साईड डाऊन साईड, अप साईड अँड डाऊन साईड. ओके, त्यानंतर टँजंट ड्रॉ करूया आपण. ओके, इथं परपेंडिक्युलर येणार. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. टँजंट ड्रॉ करण्यात यावी इथं परपेंडिक्युलरचा सिम्बॉल आला पाहिजे. त्यानंतर ओके, क्लिअर झालं का बघा. ओके, आता यानंतर इथलं आपलं निम्म 90% काम संपले, म्हणजे आपलं कन्स्ट्रक्शन तर झाले. काय केलं यामध्ये का नवीन सांगायची गरज नाही. आपण टँजंट ड्रॉ केलं ऑन द पॉईंट ऑन द सर्कल. आता पुढे काय सांगितलं, राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट टँजंट. आता इथं जर बघितलं असेल तर आपल्याला इथे 2 टँजंट मिळतात. ओके, वाटल्यास एक नेम देऊ, यल अँड यम. ओके, आता बघू. ही पी क्यू लाईन आहे. ओके, एक सिंगल लाईन आहे, म्हणजे आता कन्क्लुजन किंवा काय म्हणू आपण, ऑब्झर्वेशन म्हणू. ओके, ऑब्झर्वेशन म्हणू. ओके, यामध्ये बघा लाईन यल किंवा टँजंट म्हणू. टँजंट यल परपेंडिक्युलर, ही लाईन झाली बघा, दोन्ही साईडला ॲरो आहे, त्यामुळे काय होणार, लाईन पी क्यू. ओके, ॲज वेल ॲज टँजंट यम परपेंडिक्युलर लाईन पी क्यू. ओके, आता जर बघितलं असेल तर इथं 90 डिग्री ते 90 डिग्री, 90 + 90 180. ओके, किंवा एकाच लाईनला जर 2 लाईन परपेंडिक्युलर असतील तर त्या 2 लाईन काय असणार आहेत, पॅरलल असणार. इफ अ लाईन, ओके, इफ 2 लाईन्स आर परपेंडिक्युलर टू डिफरंट लाईन, ओके, देन धीज 2 लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. म्हणजेच काय होणार, देअरफॉर टँजंट यल पॅरलल टँजंट यम. ओके, झालं आपलं ऑब्झर्वेशन. काय केलं, टँजंट यल पॅरलल टँजंट यम, म्हणजे थोडक्यात या दोन्ही लाईनमधलं डिस्टन्स पण म्हणू शकतो आपण डायमीटर आलं. ओके, आपल्याला एका ह्याच्यामध्ये होतं बघा, सर्कलमध्ये जर आठवत असेल तर, मग ते प्रॅक्टिस सेट टँजंटच्याच ह्याच्यानंतर नव्हता. ओके, द डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल टँजंट इज अ डायमीटर. ओके, तो डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल लाईन इज ऑर पॅरलल टँजंट इज अ डायमीटर, म्हणजे हे पी क्यू त्याचं डिस्टन्स असणार. इतकं सफिशियंट आहे. टँजंट यल parallel tangent m. Okay, this way we have to complete our construction number 4. ओके, करून घ्या. वाटल्यास लिहून घेणं असेल तर 1 मिनिट टाइम देतो. तो पण ते रफ करतो कारण की आपण लिहा. त्यानंतर मग ते एक कन्स्ट्रक्शन फक्त आता राहतं, ते पण बऱ्यापैकी याच टाईपचं आहे, थोडंसं वेगळं आहे. लेट्स सी एक्झाम्पल नंबर 5. बघू, एक्झाम्पल रीड करतो. ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 3.4 सेंटीमीटर. ड्रॉ अ कॉर्ड एम ऑफ लेंथ 5.7 सेंटीमीटर. इथं पण कॉर्ड करायचे. लास्ट एक्झाम्पलमध्ये पण कॉर्ड होती, फक्त ती डायमीटर होती. कन्स्ट्रक्ट टँजंट ॲट पॉईंट एम अँड एन टू द सर्कल. सेम वे, फक्त आता इथे कॉर्ड्स घ्यायचे आपल्याला. ओके, करूया, डायरेक्ट करू आपण, जास्त काही यामध्ये वे नको घालवाय. आपल्याला रेडियस किती हवे आहे, 3.4 सेंटीमीटर. ओके, म्हणजे समजा जर सेंटर ऑफ द सर्कल ओ घेतला तर आपल्याला 3.4 सेंटीमीटरचा सर्कल ड्रॉ करावा लागेल पहिला. ओके, सपोज 3.4 सेंटीमीटर सर्कल ड्रॉ केला. ओके, सो शो करण्यासाठी वाटल्यास इथे रेडियस दाखवून घ्या. दॅट इज 3.4
सेंटीमीटर. नेक्स्ट काय सांगितलं बघा, ड्रॉ कॉर्ड एम एन ऑफ लेंथ 5.7 सेंटीमीटर. आधीच्या एक्झाम्पलमध्ये डायमीटर होती म्हणून आपण डायरेक्ट ती सेंटर ऑफ द सर्कलमधून ड्रॉ केली, पण आपल्याला इथं कॉर्ड लहान आहे. मग एक दोन पद्धतीने तुम्ही ते कॉर्ड ड्रॉ करू शकता. एक तर डायरेक्ट स्केलनं ते हे करत बसावं लागेल तुम्हाला, म्हणजे इथं असं करून उगाच असं हे काय ते आपलं खेळत बसण्यासारखं लागेल थोडक्यात. त्यापेक्षा एक सिम्पल वे सांगतो. पहिला समजा जर मी इथं यम घेतला, ओके, हा पॉईंट यम घेतला, तर यममधून यनचं डिस्टन्स किती आहे, यम आणि यनमधलं डिस्टन्स 5.7 आहे. म्हणजे ॲप्रॉक्सिमेट आपल्याला 5.7 डिस्टन्स घ्यावं लागेल कंपासमध्ये. ओके, 5.7 घेतलं, त्यानंतर इथे एक आर्क करा. ओके, जो काय आर्क येईल तो पॉईंट तुमचा येईल यम, म्हणजे हा पॉईंट तुम्हाला मिळाला पॉईंट यन, आणि मग ते यम आणि यन जॉईन करून घ्या. स्केलनं पण करू शकता किंवा मी सांगितले तसं केलं तरी चालेल. ओके, दॅट इज 5.7 सेंटीमीटर. आता आपल्याला नेक्स्ट प्रोसिजर काय करायचं, यम आणि यनमधून टँजंट ड्रॉ करायचे. ते सगळं जाऊ दे, हे कॉर्ड वगैरे जाऊ दे. यम ऑन द सर्कल आहे, यन ऑन द सर्कल आहे, यन तात्पुरता सोडून द्या. यममधून जर तुम्हाला टँजंट ड्रॉ करायचे असेल तर तुम्ही काय करत होता, ओ एम ड्रॉ करणार, रे ड्रॉ करणार, परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता जे केलं तेच. पुन्हा यनमधून काढायचे असेल तर रे ड्रॉ करणार, परपेंडिक्युलर ड्रॉ करणार, तेच करूया. ओके, माझ्यासोबत केलं तरी चालेल. ओके, पहिला एक रे ड्रॉ केली, यममधून काढायची यामधून, त्यानंतर ॲज वेल ॲज यनमधून काढायचं, त्यामुळे आपण इकडे एक ड्रॉ केली. ओके, त्यानंतर परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. त्यासाठी लेफ्ट साईड राईट साईड आर्क. ओके, सायमल्टेनियसली इथं पण करून घ्या. ओके, त्यानंतर मोर दॅन हाफ डिस्टन्स, परपेंडिक्युलर बायसेक्टर, अपसाईड डाऊन साईड. ओके, सेम ॲज इट इज. इथे थोडं इन्क्रीज केलं तरी चालेल किंवा ॲज इट इज ठेवा. ओके, त्यानंतर लास्ट पार्ट काय होणार, टँजंट ड्रॉ करायची. ओके, लास्ट पार्टमध्ये आपल्याला टँजंट ड्रॉ करू. ओके, म्हणजे काय होणार बघा, टँजंट ॲज वेल ॲज इकडून पण करून घेऊ. यल अँड यम. ओके, काय केलं आपण नेहमी करतो तेच आहे, फक्त कॉर्ड ही नवीन होती कॉन्सेप्ट. ओके, यम आणि यन बघा जरा करून घ्या चला सोबत. ओके, चला नेक्स्ट आता प्रॉब्लेम सेट बघायचा आपल्याला. झालं का बघा हे एक्झाम्पल. MCQ बघू. सिलेक्ट द नंबर ऑफ टँजंट कॅन बी ड्रॉन टू अ सर्कल ॲट ए पॉईंट ऑन द सर्कल. जर आता जस्ट तुम्हालाच विचारतो, ऑप्शन जाऊ दे. ऑन द सर्कल असेल तर आपण सर्कलला किती टँजंट ड्रॉ करू शकतो, करत होतो एकच पॉईंट. एक पॉईंट, मग आता जस्ट एक पॉईंट इकडे समजा घेतला तर आपण एकच टँजंट ड्रॉ करू शकतो, म्हणजे देअर आन्सर इज 1. ओके, द मॅक्झिमम नंबर ऑफ टँजंट दॅट कॅन बी ड्रॉन टू अ सर्कल फ्रॉम ए पॉईंट आउटसाईड इट इज. आउटसाईडला असेल तर अप साईडला आणि एक डाऊन साईडला करत होतो आपण, आर करत होतो, त्यामुळे काय आन्सर येणार 2. ओके, नेक्स्ट वन, ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. ओके, AB अपॉन PQ इज इक्वल टू 7/5. म्हणजे ABच्या करस्पॉन्डिंग 7 रेशो येतो आणि PQच्या करस्पॉन्डिंग 5. मग त्यामध्ये ABची ग्रेटर होणार, मग AB ग्रेटर असेल तर ट्रायंगल ABC बिगर येणार, म्हणून ऑप्शन येणार A, दॅट इज ट्रायंगल ABC इज बिगर. सेकंड एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला होतं, थर्ड एक्झाम्पल होमवर्कला होतं. ओके, आता फोर्थ एक्झाम्पल बघायचं आहे. ड्रॉ अ सर्कल ऑफ डायमीटर 6.4 सेंटीमीटर. इथं काय सांगितलं बघा, एक्झाम्पल नंबर 4. ओके, बघा आपण काय सांगितले. ड्रॉ अ सर्कल ऑफ डायमीटर 6.4 सेंटीमीटर. ओके, इथं डायमीटर दिला आहे 6.4 सेंटीमीटर. ओके, मग डायमीटर आपल्याला सर्कल काढण्यासाठी नेहमी युजली काय लागतं, रेडियस लागते. सो आपल्याला पहिला इथं रेडियस काढून घ्यावं लागेल. देअरफॉर रेडियस इज इक्वल टू
6.4/2 दॅट इज इक्वल टू 3.2 सेंटीमीटर. ओके, रेडियस मिळाली की आपण सर्कल काढू शकतो. नेक्स्ट काय करायचं बघा, टेक अ पॉईंट आर ॲट ए डिस्टन्स इक्वल टू इट्स डायमीटर फ्रॉम द सेंटर अँड ड्रॉ टँजंट फ्रॉम पॉईंट आर. 1 बाय 1 पहिला आपण सर्कल तर ड्रॉ करून घेऊ. रेडियस 3.2 सेंटीमीटरचा. ओके, म्हणजे समजा इथं मी सर्कल घेतला, त्यामध्ये ओके सेंटर ऑफ द सर्कल काय आपल्याला कोणताही घ्यायचा आहे. ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. ओके, त्यानंतर काय करायचं आहे, हे 3.2 सेंटीमीटर आपलं झालं. डायमीटर इतकं, म्हणजे डायमीटर इतकं डिस्टन्स कुठून घ्यायचं आहे बघा. टेक पॉईंट आर ॲट ए डिस्टन्स इक्वल टू इट्स डायमीटर. इक्वल टू इट्स डायमीटर मीन्स 6.4 डिस्टन्स फ्रॉम द सेंटर. सेंटरपासून म्हणजे थोडक्यात ओ पासून 6.4 सेंटीमीटरवर आपल्याला तो हे घ्यायचं आहे. ओके, बघू आपण पहिला ॲक्च्युली हे किती आहे एक्झॅक्टली 7. ओके, 14 म्हणजे इथे येईल अप्रॉक्सिमेट हा पॉईंट. ओके, काय होणार आहे, पॉईंट आर इथे घेतला, किती डिस्टन्सवर, ॲज अ डायमीटर म्हणजे 6.4 तो जॉईन करू आपण. ओके, आणि या आरमधून आपल्याला टँजंट ड्रॉ करायचे. झालं, पुन्हा तेच एक्झाम्पल. आर कुठे आहे, आउटसाईड द सर्कल. मग आउटसाईड द करण्यासाठी आपण काय करतो, तीच प्रोसिजर आपल्याला इथं फॉलो करायचे. सो पहिला ओ आर जॉईन करून घेऊ. ओके, पहिला ओ आर ड्रॉ करून घेतला. ओके, सो ओ आर किती आहे, 6.4 सेंटीमीटर. ओके, 6.4 सेंटीमीटर बिकॉज distance of point R is from the center of the circle is diameter that is 6.4. त्यामुळे 6.4 घेत. पुढची प्रोसिजर काय असते, पॉईंट आउटसाईडला असेल तर पहिला आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. ओके, सो परपेंडिक्युलर ड्रॉ करण्यासाठी ओ आरची मदत घेऊ. ओके, टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स, अप साईड, डाऊन साईड, अप साईड, ओके, अँड डाऊन साईड. ओके, त्यानंतर आपण ती टँजंट नाही, परपेंडिक्युलरची लाईन ड्रॉ करून घेऊ. ओके, आता ती काय होणार आहे बघा, तुमच्या सर्कलला टच होऊन जाणार आहे. सर्कलला टच होणार आहे. ओके, आता हे सर्कलचं थोडंसे जास्त असल्यामुळे सर्कलला टच होते, म्हणून ही टँजंट होणार नाही. आपल्याला पॉईंट आरमधून काढायचे ना, त्यामुळे एम पॉईंट समजा इथे घेतला. ओके, त्यानंतर पुढची प्रोसिजर काय, एम इज अ सेंटर ऑफ आर आणि ओ इतकं डिस्टन्स घेऊन म्हणजे रेडियस इतकं डिस्टन्स घेऊन आपण म्हणजे एम ओ रेडियस घेतली आणि आपण अप साईड आणि डाऊन साईडला आर केली. मग जी काय सेगमेंट मिळाली ती तुमची काय येणार आहे, टँजंट येणार. म्हणजे समजा ए अँड बी. ओके, इकडून एक ड्रॉ केली आणि अप साईडला. MCQमध्ये एक क्वेश्चन होता बघा, आउटसाईडला पॉईंट असेल तर आपण मॅक्झिमम टँजंट किती ड्रॉ करू शकतो, 1 and 2. ओके, 1 and 2. ओके, तुमचा ॲक्युरेट येईल, याला टच होऊन जाईल ती बरोबर एमला. ओके, ही जो काय पॉईंट एम आहे तो बरोबर सर्कलवर येईल, कारण की हे करेक्ट आहे, एक्झॅक्टली 6.4च्या हाफ आहे, 3.1 हे 3.2 येतं, त्यामुळे ती टच होते. ओके, बघा ते एक्झाम्पल करून घ्या. चला, मग एक राहिलेले अजून टोटल 2 एक्झाम्पल्स आहेत. ओके, त्यातील मी 6 फक्त हाफला करणार, 5 आणि 6. ओके, थोडक्यात फक्त इंट्रोडक्शन देणार तुम्हाला. ओके, बघूया. लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज एक्झाम्पल नंबर 5. काय सांगितलं बघू आपण. ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर P. देर इज नो रेडियस इज गिवन. Draw an arc AB of 100 degree measures. Draw tangent to the circle at point P and at point B. ओके, म्हणजे आपल्याला आर्क ए बी फाइंड आउट करायचं. आता एक रफली घेऊ आपण. रफ फिगर जर समजा मी घेतली, ही रफ फिगर घेतली. आता मेन प्रॉब्लेम ए बी 100 डिग्री कसा मोजायचा, हा मोठा प्रॉब्लेम आहे ना. ए बी 100 डिग्री आपण प्रोट्रॅक्टरनं वगैरे यूज करू शकत नाही, 100 डिग्री काउंट करू शकत नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला एक सर्कलची हेल्प घ्यावी लागेल. ओके, सपोज इट इज द सेंटर ऑफ द सर्कल. इफ आता सेंटर ऑफ द सर्कल सपोज ओ. ओके, इफ वी ड्रॉ अँगल AOB इज इक्वल टू 100 डिग्री. ओके,
ज्यावेळी आपण अँगल AOB 100 डिग्री ड्रॉ करणार त्यावेळी हा सेंट्रल अँगल होईल आणि सेंट्रल अँगल अँड इट्स करस्पॉन्डिंग मेजर आर्क इज इक्वल, म्हणजे मेजर आर्क AB काय होणार आहे 100 डिग्री होणार. ओके, सो त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं थेरॉटिकल पार्ट लिहावं लागेल. सो ॲन्सरमध्ये काय होणार बघा, लेट O इज द सेंटर ऑफ द circle. Okay, center of the circle, therefore angle AOB is a central angle, central angle होणार. Okay, therefore by the definition of arc, therefore by the definition of arc on an arc काय होणार, measure arc AB इज इक्वल टू मेजर अँगल AOB, म्हणजे आपल्याला मेजर अँगल AOB किती घ्यावं लागेल 100 डिग्री. ओके, सो मेजर आर्क AB इज इक्वल टू 100 वेन मेजर अँगल AOB इज इक्वल टू 100 डिग्री. आता इथनं पुढचं काम सिम्पल आहे. ओके, त्यासाठी पहिलं आपल्याला सर्कल ड्रॉ करावं लागेल. सो सपोज O इज द सेंटर ऑफ द सर्कल. ओके, देन वी टेक रेडियस, एनी रेडियस. ओके, आपल्याला इथं रेडियस कोणतेही घ्यायचे आहे. आपल्याला अँगल AOB किती डिग्री काढायचा आहे, अँगल AOB 100 डिग्री. ओके, अँगल ड्रॉ करण्यासाठी पहिला एक आर्म तर त्याची पाहिजे. सो वी ड्रॉ फर्स्ट वन आर्म. A इथं आहे. ओके, A इज ऑन द सर्कल. ओके, AO. आता B पॉईंट मिळवायचा. अँगल AOB मधला अँगल किती आहे 100 डिग्री. सो बाय युझिंग प्रोट्रॅक्टर. ओके, समजा प्रोट्रॅक्टर असं ठेवलं तर आता बघा काही जणांचं इथं चुकतं, अँगल काउंट करायचा कसा माहीत नाही. आता ज्या साईडला लाईन आहे ही ज्या काय साईडला रे आहे तिथून आतला पॉईंट 0 येणार. ओके, म्हणजे तो 0 येईल, मतलब 0 इनसाईड आहे. ओके, सो इनसाईड 0 आपल्याला काउंट करावं लागेल. दॅट इज 100 इथे येईल बघा. ओके, काही जणांचं मत. आणि अँगल AOB दॅट इज 100 डिग्री इज ऑब्च्युअस अँगल. ऑब्च्युअस अँगल म्हणजे दिसतानाच लगेच ओळखतो की ऑब्च्युअस अँगल आणि ॲक्युट अँगलमधला फरक. ओके, सो इथे O येईल ॲज इट इज. सो मी पुढे एक्सटेंड आधीच केला आहे, आपल्याला हवा आहे ते AB. ओके, सो हा अँगल तुमचा 100 डिग्री. देअरफॉर मेजर आर्क AB इज ऑल्सो 100 डिग्री. आता नेक्स्ट प्रोसिजर काय करायची आपल्याला, हे लिहून घ्यायचं. A आणि B मधून आर्क टँजंट ड्रॉ करायचे. काय अवघड आहे का बघा, आत्ताच केलं आपण M आणि N मधून. फक्त इथं फरक काय होता, ही अशी जॉईंट होती. इथं A डिफरंट आहे, B डिफरंट आहे. मी आता फास्ट करणार आहे. टेक मोर दॅन सॉरी. सो A मधून आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं असेल तर लेफ्ट साईड राईट साईड आर्क सेम ॲज इट इज B मधून करायचं आहे, त्यामुळे लेफ्ट साईड राईट साईड आर्क टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स. ओके, अप साईड डाउन साईड, अप साईड ॲज वेल ॲज डाउन साईड, सेम ॲज इट इज अप साईड डाउन साईड अप साईड अँड डाऊन साईड. त्यानंतर हे जॉईंट करा, झालं आपली फिगर. ओके, त्यानंतर टँजंट ड्रॉ करून घेऊ. त्यासाठी परपेंडिक्युलर ड्रॉ केला, सेम ॲज इट इज इथून करायचं आहे. बाकी काय नव्हतंच यामध्ये. ओके, सो दिस वे वी हॅव टू कम्प्लीट आवर एक्झाम्पल नंबर 5. ओके, एक्झाम्पल नंबर 6 मी फक्त फिगरमध्ये दाखवणार आहे, एक्सप्लेन करणार. ते तुम्ही फेअर फिगर तुम्ही कंप्लीट करायचं आहे. ओके, सगळेच एक्झाम्पल सोडून दिलं तर मग तुम्ही काय करणार. ओके, रफ फिगर वाईज मी कंप्लीट करतो. रफ फिगर तुम्ही जशी आहे तशी मग फेअर फिगर काढायचा प्रयत्न करा. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.4 सेंटीमीटर. ओके, समजा एक सर्कल ड्रॉ केला, रेडियस वाईज किती 3.4 सेंटीमीटर, सेंटर E. ओके, त्यानंतर काय सांगितलं बघा, टेक पॉईंट F ऑन द सर्कल. F पॉईंट मी समजा सर्कलवर घेतला. ओके, सो टेक अनदर पॉईंट A सच दॅट E डॅश F डॅश A. म्हणजे आपल्याला या रेवर किंवा या रेवर A पॉईंट असा घ्यायचा आहे. बघू आता E डॅश F डॅश A. ओके, एफ ए किती आहे बघा 4.1. ओके, एफ ए किती घ्यायचं आपल्याला 4.1, म्हणजे F पासून Aचं जे डिस्टन्स आहे ते 4.1. पुढचं नाही लिहिलं तरी चालेल. ओके, सो हे 3.4 आणि हे 4.1. देन ड्रॉ टँजंट टू द सर्कल ॲट पॉईंट A.
ए पासून टँजंट ड्रॉ करायचे. काय करणार, पहिला एचा एफ फक्त नावाला आहे ते तुम्हाला काय केलं फोडून एक्झाम्पल दिले. म्हणजे डायरेक्ट तुम्हाला 7.5 डिस्टन्स सांगण्याआधी त्यांनी काय केलं 3.4 आणि 4.1 हे फक्त कोलिनियर आहे. त्यामुळे ई डॅश एफ डॅश ए, एफ एचं डिस्टन्स 4.1 आहे. त्यामुळे तुम्ही सर्कल असा ॲज इट इज काढायचा. ई एफसाठी एफ पॉईंट घेतला, एफ टू ए 4.1 हे तिन्ही कोलिनियर आहेत. त्यामुळे डायरेक्ट काढताना काय करा की तिथं बघा 7.5 डिस्टन्स घ्या एचा आणि मग टँजंट ड्रॉ करा. परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करणार पहिला. ओके 3.4 आत येईल बघा तो बाहेर येणार. ओके परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करणार, त्यानंतर हे डिस्टन्स घेऊन आर्क करा आणि ड्रॉ करा. म्हणजे त्या पद्धतीनं तुमची फिगर कंप्लीट होईल. ओके सो दिस वे वी हॅव टू कम्प्लिटेड आवर लेसन नंबर 4 दॅट इज जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. ओके यामध्ये एक्स्ट्रा एक्झाम्पल तुम्हाला जर मला पॉसिबल असेल तर मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. ओके सो नाहीतर अदरवाईज आपण इथं स्टॉप होऊ. तुम्हाला जर काय ॲज प्रॅक्टिस करायचं असेल तुम्ही स्वतः तयार एक्झाम्पल करू शकता. सो आज आपण इथं थांबतोय. थँक्यू.